राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी आज 26 जून वार बुधवार आजच्या महत्त्वाच्या ठळक बातम्या आणि शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची आणि पीक विमा कर्जमाफी व नमो शेतकरी योजनेच्या चौथ्या हप्त्यासंदर्भातील देखील दिलासा देणारी बातमी आलेली आहे। ती पाहण्यापूर्वी खाली दिलेल्या पांढऱ्या कलरच्या सबस्क्राइब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून तुम्हाला रोजच्या रोज अशाच महत्त्वपूर्ण बातम्या या चॅनलवरती पाहायला मिळतील। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना लवकरच मिळणार पीक विमा, तात्काळ ई-केवायसी करण्याचे शेतकऱ्यांना आव्हान। एकंदरीत जर पाहायला गेलं तर सोयाबीन, कापूस, तूर आदी पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर लवकरच पीक विम्याची रक्कम जमा करण्यात येणार आहे। मात्र त्यासाठी शेतकऱ्यांना ई-केवायसी करणे बंधनकारक आहे, त्यामुळे शेतकऱ्यांनी तात्काळ ई-केवायसी करून घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे। शेतकऱ्यांनो, पीक विमा भरा आणि पिके सुरक्षित करा। सोयाबीनला हेक्टरी 54,500 तर कापसाला 57,000 रुपयांची भरपाई। जर पाहायला गेलं तर या हंगामामध्ये सोयाबीन या पिकासाठी हेक्टरी 54,500 रुपये पीक विमा संरक्षण मिळणार आहे, तर कापूस या पिकासाठी प्रति हेक्टरी 57,000 रुपयांची विमा संरक्षण मिळणार आहे। यासाठी शेतकऱ्यांनी केवळ 1 रुपया भरून पीक विमा योजनेमध्ये सहभागी होऊन आपली पिके सुरक्षित करणे आवश्यक आहे। या पीक विमा योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांना 15 जुलै 2024 ची मुदत देण्यात आलेली आहे। पुढील 4 दिवस पावसाचा अंदाज, मान्सूनची आज देशातील आणखी काही भागामध्ये प्रगती। एकंदरीत जर अंदाज पाहायला गेला तर मान्सूनने आज देशातील आणखी काही भागामध्ये प्रगती केली आहे, तर राज्यातील अनेक ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाने हजेरी देखील लावलेली आहे। हवामान विभागाने पुढील 4 दिवस राज्यभरात ठिकठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज दिला आहे। राज्य सरकार शेतकऱ्यांचं कर्ज माफ करणार का? शेतकऱ्यांना कर्जमाफीची प्रतीक्षा। एकंदरीत जर पाहायला गेलं तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी 1 जुलैपासून शेतकरी कर्जमुक्तीसाठी राज्यभर आंदोलन करण्याची घोषणा केलेली आहे। तसेच राज्य सरकारला शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरून कोंडीत धरण्याची तयारी विरोधकांनी देखील केली असून राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन 27 जून पासून सुरू होणार आहे आणि या अधिवेशनामध्ये शेतकरी कर्जमाफीची मागणी चर्चेचा विषय ठरू शकतो। त्याचबरोबर विधानसभेच्या निवडणुका अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपलेल्या आहेत, यामुळे शेतकऱ्यांची कर्जमाफी होईल का असा प्रश्न निर्माण होत आहे। तुती लागवड करा, 4 लाखांचे अनुदान मिळवा, 16 लाख रुपये वाटप, अनेक शेतकरी करणार तुती लागवड। जर पाहायला गेलं तर मागील 2 वर्षापासून रेशीम शेतीला चांगले दिवस आलेले आहेत, त्यातच आता गेल्या वर्षापासून या रेशीम शेतीसाठी 4,18,000 रुपयांचे एकरी अनुदान मिळायला सुरुवात झालेली आहे। त्यामुळे शेतकरी रेशीम शेतीकडे आकर्षित होताना दिसत आहे। 6 महिने वाट पाहूनही सोयाबीनची दर कोंडीत, हळदीच्या दरात घसरण, शेतकऱ्यांना दरवाढीची प्रतीक्षा। एकंदरीत जर पाहायला गेलं तर सोयाबीनची दरवाढ होईल या आशेवर अनेक शेतकऱ्यांनी 6 ते 7 महिने प्रतीक्षा केली, परंतु अजूनही दरकोंडी कायम असून आता हळदीच्या भावातही घसरण झालेली आहे। ऐन पेरणीच्या तोंडावर शेतमालाचे भाव घसरल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढलेली आहे। शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, लवकरच मिळणार नमो शेतकरी योजनेचा आगामी 4था हप्ता। जर पाहायला गेलं तर नमो शेतकरी योजनेअंतर्गत आतापर्यंत लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती 3 हप्ते जमा करण्यात आलेले आहेत व आता शेतकरी 4थ्या हप्त्याची वाट पाहत आहेत। तसेच आलेल्या माहितीनुसार महाराष्ट्र राज्याचे पावसाळी अधिवेशन 27 जून 2024 पासून सुरू होत आहे, ज्या कारणाने नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा पुढील 4था हप्ता जुलै महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये शेतकऱ्यांना मिळणार आहे। ई-केवायसी मुळे थांबला 84,000 शेतकऱ्यांचा लाभ, विभागीय आयुक्तांचे प्रक्रिया करण्याचे निर्देश। एकंदरीत जर पाहायला गेलं तर पिकांच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना शासन स्तरावरून अनुदान देण्यात येते, यासाठी बँक खाते, आधार लिंक व ई-केवायसी करणे अनिवार्य आहे। किमान 84,000 शेतकऱ्यांनी ही प्रक्रिया केलेली नाही। या अनुषंगाने विभागीय आयुक्त यांनी आढावा घेत शेतकऱ्यांनी ई-केवायसी करण्याचे व त्यांना प्रलंबित लाभ देण्याचे निर्देश यंत्रणेला दिलेले आहे। तर शेतकरी मित्रांनो, अशाच महत्त्वपूर्ण बातम्या रोजच्या रोज जाणून घेण्यासाठी आताच खाली दिलेल्या पांढऱ्या कलरच्या सबस्क्राइब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। धन्यवाद।